आज जाणून घेऊया फुलेंची शाळा आहे तरी कशी. ही आनंदात झेडपीच्या शाळेत जाणारी मुलं. शाळेच्या वेळेआधीच घरातून निघालीत बर का. वाटेत ते झाडांना पाणी देऊन कृतज्ञता व्यक्त करत आहेत. हे वृक्ष देवतांचं संरक्षण कर. रस्त्यात दिसणारा कचरा साफ करत आहे. पण हे सगळं ते का करत आहेत? कारण ही आहेत नीतिमूल्ये जी त्यांना त्यांच्या शाळेत शिकवली जातात. आणि ही शिकवणारी आहे फुले विचारांनी प्रेरित त्यांची विद्या मॅडम. अरे हा तर पाठ आहे. हा कसला पाठ? हा काय पूर्णाचा पाठ आहे का? अरे येड्या, तो पाण्याचा पाठ आहे. उमा अगदी बरोबर, पण तुझी सांगायची पद्धत जराशी चुकली बरं का. विद्या विनयन शोभते आणि आपल्या जिभेवरती असे शब्द येता कामा नाहीत बरं का. चुकलं मॅडम. तुला तुझी चूक कळली ना, हे महत्वाचं. चला तर आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांची गोष्ट सांगते. हो. महात्मा ज्योतिबा फुले हे खूप अभ्यासू शेतकरी होते. त्यांच्या काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. का बरं? कारण शेतकऱ्यांना असं वाटायचं की आपल्या विहिरीचं पाणी म्हणजे आईचं दूध आणि धरणाचं पाणी म्हणजे वरचं दूध वाटायचं. अयो असं होय. होय, ज्योतिबांनी हे पाणी फक्त त्यांच्या शेतात नाही वापरलं, तर त्याच पाण्यावरती ऊस, फळभाजी, पालेभाजी हे पिकवून त्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल हे आपल्या लोकांना दाखवून दिलं. खूपच भारी काम केलं. मुलांना चला आता बंदिस्त शाळेत जायची वेळ झाली बरं का. चला. उद्या आपण जाणून घेऊ की महात्मा फुलेंनी शेतीचे रूपांतर औद्योगिक शेतीत कसे केले ते. बरोबर. चला. मॅडम, तुम्हीच तर बोलला होता दगडाचा देव कधी निवत खात नाही. मी तो नव्हे, त्या देवासाठी नाही ठेवलाय, तर दगडासारखं मन झालेलं त्या महादूसाठी ठेवलेलं आहे. चला आता बघ जरा मागे वळून, खातोय का ते. महादेव महादेव. माहितीये ह्या जगात पाप काय? ह्या जगात पाप म्हणजे गरीब होऊन जन्माला येणं. आणि या जगातलं सगळ्यात मोठं पाप काय? की गरीब होऊन खालच्या जातीत जन्माला येणं. त्याच्याही पेक्षा बेकार महापाप म्हणजे गरिबीत खालच्या जातीत जन्माला येणं. पदोपदी अपमान, किड्या मुंग्यांसारखी वागणूक, पदोपदी फसवणूक, स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या सारख्याची गळ्याची पिळवणूक. बसलाय माझा एक भाऊ मुंबईला जाऊन, नीतिमूल्य गुंडाळून मोठा झालाय. म्हणे किंग, लोकांचं करिअर घडवतो. आणि मी नीतिमूल्य जपून बसलेला मी माणूस असा लुळा पांगळा पडलाय.
महादेवा रे, माझं नाव पण महादेव आहे. काय माझी याची अवस्था. मग मी नीतिमूल्य जपायची का माझ्या भावासारखं नीतिमूल्याला अशी लात मारून बसायची? ठरव तूच, ठरव. वेडा नाही तो, मनाने खचलेला, अन्यायाने ग्रासलेला, समाजाने त्याच्या स्वप्नांचा बळी घेतलेला असा महादेव आहे तो. एकेकाळी तो खूप चांगला धावपटू होता. शाळा, कॉलेज, राज्यस्तरीय स्पर्धा पण त्याने स्वतःच्या नावावर केल्या होत्या. आणि आता अंतिम ध्येय उरलं होतं. ते काय माहितीये? ते म्हणजे आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देण्याचं. पण तसं नाही झालं. एका उगवत्या सकाळी त्याच्या स्वप्नांची मावळती रात्र व्हायला वेळ नाही लागला. आपल्याच गावातील एका प्रतिष्ठित घरातील प्रस्थापित राजघराण्यातील एका गाडीने त्याच्या धावण्याचा वेग कायमचा बंद केला. चूक कोणाची? साहजिकच रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य माणसाची. कारण आपल्या देशामध्ये गाडीतून जाणाऱ्या, खास करून राजकीय पक्षाच्या गाडीतून जाणाऱ्या त्या माणसाला कधीही कोर्टात चुकीचं ठरवलं जात नाही. तेच महादेवच्या बाबतीत झालं. त्याला ना वैद्यकीय मदत मिळाली ना आर्थिक मदत मिळाली. बिचारा. त्या दिवसापासून तो कधीच कोणाशी काहीच बोलला नाही. तो फक्त पायाने अपंग नाही झाला, तर मनाने सुद्धा. बिचारा त्या दिवसापासून कधीच कोणाशी काहीच बोलला नाही. तुम्हाला एवढं कसं काय माहिती? कसं माहिती? महादेव, त्याचा जुळा भाऊ आणि मी एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच गावात शिकत होतो. किंग सर्वे को सितारा बनाता हूं. आडके ना, बोला आडके. तुम्ही किंगच का? आपलं फोनवरती बोलणं झालं. काही त्रास नाही झाला? रात्रीच्या वेळेस बोलवले मी तुम्हाला. शाळेसाठी कधी पण केव्हा पण सर. मला अशीच लोक आवडतात. चला, एक काम करा, सगळ्या स्टुडंटला प्लीज बाहेर बोलवता का? थँक्यू. चला. अरे विद्या मॅडम. अरे सीमा, कॉलेजला नाही गेली वाटतं? नाही, कॉलेजला जाणार आहे, पण आज नाही ऐकायला नाही तर ऐकायला जाणार. म्हणजे का? मी स्टेट लेवलच्या स्पीच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. अरे वा, छान. कोणता विषय आहे मग तुझा भाषणाचा? आदर्श शिक्षण पद्धती. विषय तर खूपच छान घेतलायस तू. ऑल दी बेस्ट. तुम्हीच तर म्हणता ना की फुले विचारांनी प्रेरित असणाऱ्यांना बेस्ट लकची गरज नसते. अगं, माझा आशीर्वाद कशाला? सावित्रीबाईने तर सबंध स्त्री वर्गाला कधीच आशीर्वाद देऊन ठेवलाय. ही सावित्रीची लेख जरी पहिला नंबर नाही ना मिळवला तरी सर्वांच्या मेंदूला जागा करून नक्कीच येणार, एवढी तर खात्री आहे मला. वेलकम स्टुडंट्स. मी आहे तुमचा नवा डान्स टीचर. नवा काय, पहिलाच डान्स टीचर. आजपर्यंत तुमच्या झेडपीच्या शाळेमध्ये अशा प्रकारची कधीही ॲक्टिव्हिटी झालेली नव्हती. तुमच्या खास हेडमास्टरनी माझी खास अपॉइंटमेंट केलेली आहे, तुमच्या खास ग्रामपंचायतीतून खास निधी गोळा करून. का तर मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय मुंबईला डान्स सिखा के. आहात तयार तुम्ही? आहात? ओके दॅन. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. डान्स बद्दल तुम्हा लोकांना काय माहिती आहे? येस, एनीवन एनीवन एनीवन? सर मी येस. रिदमिक बॉडी मुवमेंट. वाव, व्हॉट अ नाईस आन्सर. परफेक्ट. काय नाव आहे बाळा तुझं? आर्या. आर्या. वाव, गुड 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 गुड. हे बघा मुलांनो, डान्स बद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, म्हणून मी तुमच्या शाळेकडून एक खास परमिशन काढलेली आहे की तुमचे क्लासेस हे खास तुमची शाळा संपल्यानंतर संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि उद्या सकाळपासून तुमचा नीतिमूल्याचा क्लास सोडून तो वेळ
माझ्या क्लाससाठी मी तुमच्या हेडमास्टरकडे मागून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या विद्या मॅडम सोबत कचरा गोळा करायचा आहे, माझ्यासोबत डान्स शिका के मुंबईला जायचं. तर आज भेटू रात्रीच, येतोच आहे. अरे बापरे, हा तर राजा दिसतोय, महादेवचा जुळा भाऊ. आणि याला आपल्या शाळेने नवीन डान्स टीचर म्हणून घेतलंय. आता माझ्या मुलांचं कसं होणार? हा तर नीतिमूल्य मूल्य शिक्षण घेणारा राक्षस आहे. नाही नाही, माझी मुलं मी दाखवलेल्या रस्त्यावरच चालतील. आज मुलांनी झाडाला पाणी पण नाही घातलंय, कचराही नाही उचललाय. विद्या मॅडम. सीमा, हो, कालच्या स्पर्धेत मी भाग घेतलेला ना, त्यात माझा प्रथम क्रमांक आलाय. अभिनंदन सीमा. बाकी काही नाही, मी फक्त ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकवत होता तेच तिथे जाऊन सांगितलं. खरं तर या ट्रॉफीचे हक्कदार मी नाही तर तुम्ही आहात. तसं नाही ग सीमा, प्रत्येक शिक्षक हा ज्ञानाचा सागर असतो आणि त्या सागरातून मोती घ्यायचे की शिंपले घ्यायचे हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. खरं तर तुम्हा विद्यार्थ्यांमुळेच आम्हाला आमच्या कार्याची ओळख आहे. हा तुमचा मोठेपणा झाला. चला दादा, वाट बघतो. येऊ मी, भेटू उद्या. भेटू उद्या. महादेव, 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 महादेव. मला खरंच माहित नाही तुला हे कळेल की नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या दगडाच्या देवासमोर मी माझं मन मोकळं करण्यापेक्षा तुझ्या समोर जर मी माझ्या मनाच्या व्यथा मांडल्या तर माझ्या मनावरचा बोजा नक्कीच कमी होईल रे. म्हणून तर मी आले तुझ्यापाशी. महादेव, काय चुकलं रे माझं? सांग ना महादेव, माझं काय चुकलं? अरे जे जे शिकले मी, जे जे वाचलं मी, त्याचं मी विचारात रूपांतर केलं रे. आणि तेच विचार मी अंमलात आणले, माझ्या मुलांना शिकवले, माझ्या शाळेत राबवले. ही गावातली माणसं, ही आपल्या गावातली माणसं माझ्या शाळेला झडपीची शाळा म्हणत नव्हते, आपल्या सावित्रीमाईची शाळा म्हणत होते. मी खूप खुश झालेले, खूप खुश झालेले. मला असं वाटलं सावित्रीबाईंनी, ज्योतिबांनी त्यांच्या विचारांचा आशीर्वाद दिलाय रे मला. पण नाही महादेव, ती काल आलेली व्यक्ती, ती काल आलेली व्यक्ती तो की माझ्या मुलांना डान्स शिकवतोय, माझ्या मुलांना भौतिक सुख दाखवतोय रे. आणि माझी मुलं त्या भौतिक सुखाला बळी पडतायत. महादेव, महादेव सांग ना माझं काय चुकलं? महादेव सांग ना माझं काय चुकलं? किंग काय, किंग काय. लक्षात घ्या, आता मला तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करायच्या. एक, मी आहे आरके हे तर माहिती आहे तुम्हाला. माझा एक जुळा भाऊ तुमच्याच गावात राहतो. शॉक होऊ नका, पाहिलाय तुम्ही, बघितलंही असाल येता जाता. येडा महाद्या. कोणी त्याला लंगडा महाद्या म्हणतं, कोणी वेडा महाद्या म्हणतं. हू केअर्स. माझा भाऊ आहे, जुळा भाऊ. त्याने नैतिकतेला कवटाळून आयुष्य संपवले. लंगडा बांधला, नंतर काय
नैतिकता उपयोगाला नाही आली, ना कुठं काम मिळालं, ना कुठल्या सरकारने मदत केली, काहीच नाही केलेलं. मग काय करायचं त्या नैतिकतेला? तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या विद्या मॅडमचे गुणगान गाताय हा? अरे आज देशात 85% साक्षरतेचं प्रमाण आहे. किती? 85%. पण उपयोग काय? त्याच्या अगेन्स्ट 65% ही बेरोजगारी आहे. मग काय केलं इतक्या लोकांनी शिकून? कुठे विकास? शिक्षणामुळे झालेला कुठे विकास? तुम्ही बघा, 1 मिनिटापासून ते 1 तासापर्यंत एखादा कलाकार, मग तो डान्सर असेल, रील स्टार असेल, अजून कोणी असेल, लाखो करोडो रुपये कमवतात. मग तुम्हाला काय करायचं? झेडपीच्या शाळेत शिकणारी तुम्ही पोरं, अरे तुम्ही काय करणार? तुमच्या आई वडिलांकडे एवढी फी पण नाही की तुम्हाला इंग्लिश मीडियमला घालू शकतील, चांगल्या चकचकीत शाळेत ऍडमिशन घेऊ शकतील. तुम्ही ठरवा काय करायचंय. नैतिकता 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 करत बसायचंय की डान्स 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 म्हणत स्टार बनायचंय. आज तुम्हाला एक मी डेमो दाखवणार आहे. डेमो, येस. एक अशी मुलगी माझ्यासोबत आहे, छोटीशी मुलगी, जिचं सिलेक्शन झालंय डान्स रियालिटी शो मध्ये. बरोबर ऐकताय तुम्ही, डान्स रियालिटी शो मध्ये चालली आहे ती उद्या मुंबईला. तिला मी बोललो होतो, ले जाऊंगा तुम्हें मुंबई डान्स सिखा के. आता ती चालली आहे. 5 मिनिटं द्या मला, तिचा डान्स बघा, तुम्ही ठरवा तुम्हाला इथं थांबायचंय का मुंबईला जायचंय. रस बुदिया नयन पिया रास रचे दिल धड़ धड़ धड़के शोर मचे यूं देख सेक सा लग जाए मैं चल जाऊं बस प्यार बचे. ऐसे डोरे डाले काला जादू नैना काले तेरे में हवाले हुआ सीने से लगा ले. मैं तेरा ओ दोनों धीमे धीमे जले आजा दोनों ऐसे मिले. बघितलं बघितलं तिचा परफॉर्मन्स. टाळ्या वाजवल्या, सगळं केलं. अशाच टाळ्या तुमच्यासाठी वाजल्या पाहिजेत. वाजतील ना? माझ्यासोबत याल ना? हो. नक्की? हो. मग आज आत्तापासून इथं आपण प्रॅक्टिसला सुरुवात करणार. रोज सकाळी कचरा उचलायला जायचं का इथं डान्स वरती आपले हातपाय रिदमिक हलवायचे, तुम्ही ठरवायचे. ओके. कोण आहे? कोण आहे? मी कोण? महादेव. अरे हेच सांगायला आलोय मी. अरे ह्या पोरांना अजून एकावरती किती शून्य टाकले की 1000 होतात हे माहित नाही, आणि तू चाललाय त्यांना करोडची भाषा सांगायला. अरे हट हट. ही जी पोरं आहेत, ही जी शाळेत चाललीत, त्या शाळेत जाताना कसं वागावं, कसं बोलावं हे सांगायच्या ऐवजी तू त्यांना सांगतोय कसं करोडपती व्हावं. अरे हट. अरे नीती मूल्य शिकवणारी ती विद्या मॅडम, तिचे विचार तुला बुरसट वाटतात? बुरसट वाटतात तुला? अरे त्या नीती मूल्यावरतीच आज सगळी दुनिया, आज जी सगळी दुनिया उभी ना, ती सगळी नीती मूल्यावरती अवलंबून आहे. अरे
आजपर्यंत सगळ्या शाळा सांगतायत आमच्याकडे ऍडमिशन घ्या, कोण डॉक्टर होईल, कोण वकील होईल, UPSC MPSC टॉपर होईल. अरे पण कुठली अशी शाळा सांगते का आमच्याकडे ऍडमिशन घ्या, तुमचा मुलगा एक उत्कृष्ट नागरिक होईल जर त्यांनी नीतिमूल्य जपली तर. अरे अशी नीतिमूल्य शिकवणारी ही आमची मराठी शाळा आहे, जी आज ही शिकवती नीतिमूल्य कशी आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता माळी, शिवाजी महाराज, आंबेडकर अरे यांच्या वेशभूषा करून अजूनही आमच्या मराठी शाळेमध्ये प्रत्येक सणवार साजरा करून आपली संस्कृती अजूनही जगवली जाते. ही आमची मराठी शाळा. अरे कित्येक मराठी शाळा बंद पडल्या, कित्येक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. हे कशामुळं? तुमच्या सारख्या अशा या विचारसरणीमुळं. अरे जी व्यक्ती नीतिमूल्य शिकून शिक्षण घेईल ना, ती कधीही उमेदवार कुठलाही असो निवडणुकीत विकली जाणार नाहीये. या जगात भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे जर संपवायचं असेल, जातपात संपवायची असेल तर उच्च शिक्षण घेऊन फक्त उपयोगाचं नाही. त्यासाठी ही नीतिमूल्य आत्मसात करणं फार गरजेचं आहे. आणि हीच नीतिमूल्य आमची ही विद्या मॅडम शिकवते आणि तू इथं कोरोनाची भाषा करतोस. अरे ज्या दिवशी ही शाळा, हीच शाळा काय कुठलीही शाळा जेव्हा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विचारावरती चालेल ना, अगदी 14 वर्षाची ती मुक्ता साळवे सारखी मुलगी अशा पद्धतीचं लिखाण करून अजूनही जिवंत राहू शकते, जिची इतिहासाने दखल घेतलेली आहे. लक्षात घे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने अशा नीतिमूल्यावरती चालणारी शाळा राहील ना, तेव्हाच खरं ह्या भारत देशाला ज्या लोकांनी बलिदान दिलंय ना, त्यांच्या दृष्टीने एक आदर्श शाळा, आदर्श देश आणि एक आदर्श नागरिक तयार होईल. मला मोठं करोडची भाषा सांगणारा आणि तुम्ही मुलं याच्या नादी लागला या आरकेच्या. आज पहिल्यांदा मला कळालं नीतिमूल्याचं आयुष्यात काय महत्व आहे. भाऊ असून कधी तुला ओळखू शकलो नाही, पण नीतिमूल्य जपणारा एक नागरिक म्हणून आज मी तुला जाणलं. माफ कर, मला चूक झाली माझी. गुमराह झालो होतो मी आणि ह्याही मुलांना मी चुकीचं मार्गदर्शन देतो. मुलांनो माफ करा मला. द्या मॅडम, बरोबर आहे, मी चुकीचा आहे, माझी विचारसरणी चुकीची आहे. जा मुलांनो, ह्या मिठीचा हकदार मी नाहीये, तुमची विद्या मॅडम आहे. जा जा.
सावित्रीबाईच्या विचारावर चालणारी माझी लेकरं मला कशी अंतर देतील?